श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या ह्या रेसिपीला तसं तर वेळ झाला आहे, कारण आम्ही दिवाळीच्या आधीच हे करून घेतलं होतं, पण मला व्हिडिओ अपलोड करायला वेळच मिळाला नाही. तुम्हाला तर माहितीच आहेत, माझ्या 2 छोट्या छकुल्यांमुळे मला जास्त वेळ मिळाला नाही. चला, वेळ वाया न घालवता मी तुम्हाला याची रेसिपी फटाफट सांगते. 1.5 किलो मैद्यामध्ये आईने मला 100 ग्रॅमच्या आसपास तीळ फ्राय करून घ्यायला सांगितले होते. नुसतेच साधे तव्यावर परतून घेतले होते मी ते, आणि एकीकडे हे तूप मला असं वितळून घ्यायला सांगितलं. आणि ते तीळ जे मी भाजून घेतले होते ते आईने त्यात मिक्स करून घेतलेले आहे त्या मैद्यामध्ये. हा मैदा नीट छान असं चाळून वगैरे आम्ही घेतला होता, म्हणून त्यामध्ये कोणत्याच गुठळ्या वगैरे राहणार नाही यासाठी स्पेशली आई जास्त काळजी घेत होती. इथे तूप थोडंसं गरम झाल्यानंतर हे असं अलगद ओतून घेतलं, आणि त्यानंतर आईने हळूहळू चमच्याने ढवळून घेतलं ते मिश्रण एकत्र. आणि आई माझी ते मिश्रण इतकं अलगद करत होती, पण मला नंतर माझी तयारी पुढे होती की पीठ तर मलाच मळायचं आहे, आईच्या हाताला उगाच त्रास नको. म्हणून हळूहळू मी ते सारण हातात घेतलं, आणि आईने सांगितल्याप्रमाणे गुठल्या कुठेही राहू नये म्हणून छान असं गुठल्या मोडून मोडून मी पीठ सारण बघा तुम्ही एकत्र करत होती. हे करून होताच आईने मला पुढे तयारी सांगितली की पाणी मी टाकेन हळूहळू, तू तसं मळायला सुरुवात करायची. बरं, ह्यामध्ये आमचं हे एवढं तुम्हाला पीठ दिसत असेल तर यामध्ये फक्त आम्ही मोठं नाही पण मोठं चमचाच अर्धा भरून आम्ही एवढं मीठ घेतलं होतं. ते मीठ टाकून ऑलरेडी मिक्स करून घेतलं. आणि आत्ता यात आम्ही 400 ते 500 ग्रॅम पिठी साखर घेतो, कारण अति गोडही नको होतं आम्हाला ते, आणि चवीला जास्त गोड लागल्या तर त्या भुसभुशीत असतात, त्या छान लागतात, पण ह्या इतक्या खारट ज्या असतात त्या इतक्या गोड बरं नाही वाटत. आणि इथे आईने स्वतः पाणी टाकायला सुरुवात केली. पाणी टाकून हळूहळू मी मळून घेतलं. आम्हाला ह्याच्यात टोटल 4 ग्लास पाणी लागले. आणि हे मिश्रण तयार होऊन एक मस्तपैकी असा मोठा गोळा आम्ही तयार केला. आणि तो गोळा आईने आधी क्रॉस चेक केला, असंच ते काय मला सोडायची नाही. डालडा वाया जातो आहे म्हणून तिने माझ्या आता ज्या हाताला दिलं ते डालडा वापर, का तर डालडा वाया जाऊ नये, ओपन आहे आणि तो खराब होण्यापेक्षा आपण तो पिठाला लावूया, म्हणून तिने मला हे पिठाला तूप आणि डालडा असं मिश्रण एकत्र करून लावायला दिलं. हे झालं, आणि हे मिश्रण आम्ही चांगलं एक 20-25 मिनटं मुरवून ठेवलं होतं. त्यानंतर आईने हळूहळू चेक केलं आणि मला असे मोठ्या चपाती लाटण्यासाठी गोळे तयार करून दिले. आणि मी किचनवरच गॅस खाली ठेवला आणि किचन मोठी वापरली, आणि मोठं असं रोल करून मी शंकरपाळ्याची तयारी सुरू केली. पोळी मोठी लाटण्याचा प्रयत्नात, पण ही मैदा काय पीठ किती लाटा तो परत अंकुंचन पावतच होता. पण तरी आपण जिद्द सोडायची नाही आणि दिवाळीत जमके तयारी करू. अशा पद्धतीने छान अशी मी पोळी लाटून घेतली. आईला ती जास्त पातळी नको होती, जाडी नको होती, म्हणून आईने चेक करायला ती पोळी हातात घेतली. आता चेक करून झाल्यावर मला आईने सांगितलं पुन्हा लाट, जरा अजून पातळ पाहिजे, आणि म्हणून मी पुन्हा लाटायला सुरुवात केली. अशा पद्धतीने माझी चपाती जरा चिकटपुकट पण झाली. आईने पुन्हा क्रॉस चेक केली, ही बघा, आणि आता सांगितलं की जर अशी लाट इथून कडक आहे तिथून कडक आहे. आईचे हे पुरातन काळातले म्हणजे तिच्या काळातले हे जास्त तर सगळे चमचे आहेत, पण ते मला एवढं जमत पण नव्हतं, थरथरत होते हात. आई ओरडत होती, नीट काप नीट काप नीट काप. आपल्या पिझ्झा कटरचं बेस्ट आहे, पटापट होऊन जातं, पण खरंच आपली पद्धत ती पण आपली पद्धतच आहे. आणि नंतर ही खूप मोठी पोळी लाटली होती, पण मी त्याचा व्हिडिओ नाही बनवू शकले, डायरेक्ट फोटो काढला. आणि मी काढून दिल्यानंतर आई तळायला सुरुवात. इथे झाल्या आमच्या शंकरपाळ्या. अशा पद्धतीने आमच्या शंकरपाळ्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.